येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। ई बसेस आल्या, मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहराला पंतप्रधान ई बस योजनेतून 100 बसेस मंजूर झाल्या आहेत। यातील 20 बसेस येऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला, परंतु बुधवारपेठ बस डेपो या ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेले चार्जिंग स्टेशन्स, पूर्ण न झालेली सुरक्षा भिंत, अद्याप न आलेले विद्युत कनेक्शन यामुळे या नव्या बसेस रस्त्यावर येण्यासाठी आणखी 1 ते 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। बुधवारपेठ डेपो इथं बस सुरक्षित राहणार नसल्यानं या सर्व बसेस दमाणीनगर इथं असलेल्या एक्झिबिशन ग्राउंडवर लावण्यात आल्या आहेत। अद्याप या बसेसचं आरटीओकडून पासिंग झालेलं नाही। महापौर विनायक कोंडाल यांनी अधिकाऱ्यांसह बुधवारपेठ बस डेपोच्या कामांची पाहणी केली। त्यांनी महिनाभरात या बसेस प्रवाशांच्या सेवेत सुरू होतील असं आश्वासन दिलंय। मला वाटतं 1 महिना सव्वा महिन्यात किंवा त्याच्या आत बस आपल्याला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये बस आपल्या या ठिकाणी चालू होती। त्यामुळे सोलापूरकरांना या नव्या बसमधून फिरण्यासाठी किमान महिना 1.5 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। सोलापूर महापालिकेच्या जय भवानी शाळेची दुरावस्था महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने आणि नियंत्रण अधिकारी रत्नदीप जवळगेकर यांनी पाहिली। 8 दिवसात मूलभूत सुविधा करण्याची झोन अधिकाऱ्यांना दिली तंबी। 8 दिवसात मला हे सगळे वस्तू पाहिजे, लक्षात घ्या। आता मी परत करून बोलणार नाही। श्रावण मासानिमित्त सोलापूर शहरात रविवारी काढण्यात येणार 68 लिंग प्रदक्षिणा। पुणे जिल्ह्यात पाऊस पडू लागल्यामुळे उजनी धरणातून आज सायंकाळी 5:30 वाजल्यापासून 5000 क्युसेक वेगानं भीमा नदीत सोडलं पाणी। सोलापूरचे पुरवठा अधिकारी डीमार्टमध्ये दाखल, पुरवठा अधिकाऱ्यांकडून डीमार्टमध्ये तपासणी सुरू। वाढत्या साखरेच्या किमती आणि साठेबाजी रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा पुरवठा विभागाकडून इशारा। सोलापुरातील नीलकंठेश्वर प्रभू यांच्या रथोत्सवानिमित्त कुरुहन शेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते रथपूजन। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर येथील श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179वा अखंड हरिनाम सप्ताह इथे लावली हजेरी। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वागचौरे उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोदावरी धामचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करून टाकू। आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडेही धमक्या पाठवतात, त्यांना मी सांगून देऊ इच्छितो, अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू। आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएनं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपहारगृहांचे परवाने केले निलंबित। या विरोधात एमसीएनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयानं गुरुवारी होणाऱ्या एफडीए तपासणीपूर्वी उपहारगृह परिसर स्वच्छ करण्याचे दिले निर्देश। राज्यातील गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश। मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण होणार की मुंबईच्या आझाद हिंद मैदानावर आंदोलन होणार, याबाबत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर, दोन्ही ठिकाणी चाचणी सुरू। 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात।
ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या 105 दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे 1,65,800 रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे देण्यात आले प्रशिक्षण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. प्रजा फाउंडेशनकडून आमदारांचे प्रगती पुस्तक जाहीर. आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई 10व्या स्थानी, काँग्रेसचे आमदार पहिल्या 3 क्रमांकांवर. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मधील पहिल्या टप्प्यातील पुणे विभागातील सर्वेक्षणाचं काम पूर्ण. यादी अधिक अचूक करण्यावर भर. पुढील टप्प्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नियोजनाचे निर्देश. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा. रखडलेल्या महामंडळासह जिल्हा नियोजन निधीचाही आढावा. निधीवरून वाद असलेल्या जिल्ह्यात आयुक्तांमार्फत तोडगा काढणार. मराठी शिका नाही तर मुंबई सोडून जा. परप्रांतीय रिक्षा चालकांच्या दादागिरीनंतर कांदिवलीत मनसे आक्रमक. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची मॅच्युरिटी रक्कम परत करण्याच्या बतावणीनं सायबर चोरट्याने एकाला तब्बल 40 लाख रुपयांचा गंडा घातला. पुण्यातील वाघोलीतील घटना. रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत. OTT प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा आरोप. निर्मला सीतारामन आज कॅनडा अमेरिका दौऱ्यावर रवाना. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारीवर प्रमुख भर. G20 बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं करणार नेतृत्व. भारत मोरोक्को व्यापार आणि गुंतवणूक व्यापक चर्चा. अन्न सुरक्षा करारानं द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार. खत, ऊर्जा आणि औषध क्षेत्रात सहकार्य वाढणार.